नमस्कार मंडळी, आमच्या घराच्या मागे हे काजूचं झाड आहे ज्याला बऱ्याच काजूच्या बिया धरलेल्या आहेत. काही हिरव्या आहेत आणि काही बिया ज्या आहेत त्या पिकलेल्या आहेत. तर खारुताई ह्या झाडावर चढून हे काजूची बोंडं खायचा प्रयत्न करते, पण काजूच्या वजनामुळे हा बोंडू खाली पडतो. तर ह्या ज्या पडलेल्या काजूच्या बिया आहेत त्या मी उचलून ठेवणार आहे आणि मग ह्या काजूच्या बिया वेगळ्या करून आपण गुरांनासुद्धा हे बोंडू घालणार आहोत. तर मी काजूच्या बिया आधी गोळा करून जमा करून घेते. त्यानंतर मग थोड्या वेळाने पप्पा आले आणि ते म्हणाले की चल हिरव्या बियासुद्धा काढूयात. मग ते पत्र्यावर चढले आणि हिरव्या बिया काढायला त्यांनी सुरुवात केली. तर सर्व बिया मी एकत्र जमा करून घेतल्या. ह्या आहेत पिकलेल्या बिया आणि ही आहेत काजूची बोंड. तर आधी मी काजूची बोंड काढून घेते आणि मग आपण ही काजूची बोंड गुरांना घालूयात. तर आधी मी हिरव्या बिया भाजीसाठी बाजूला करून घेतल्या आणि पिकलेल्या बिया ज्या आहेत त्याची बोंड काढून घेतली. ह्या काजूच्या बोंडांना खारुताईने खाल्ले म्हणून ह्याचा फार वापर काही मी करू शकत नाही. तर जांभी तर माझ्या निवडून झाल्या. आता हे जे बोंड आहेत काजूची ती घालूया गुरांना. तर आता मी वाड्यात जाते. सगळ्यांच्या तोंडाला पाणी आलंय. वाड्यात कोंबडीची पिल्लंसुद्धा झाकून ठेवलेली आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आवाज येतोय. तर मी आता दोन्ही साईडची जी गुरं आहेत त्यांना मी इथे काजूची जी बोंड आहे ती घालून घेतलेली आहे. मस्त अशी ट्रीट झाली आहे यांची. चला बाय.